7 दिवस झाले, न्याय अजून लांब. आपण पाहत आहात GD न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव. सिंदी रेल्वे येथील कथित पोलिसी दादागिरीच्या प्रकरणाला आज 14 जानेवारी 2026 रोजी तब्बल 7 दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र घटना, निवेदन आणि कारवाईच्या आश्वासनानंतरही आरोपी ठाणेदाराविरोधात अद्याप कोणतीही ठोस, लेखी किंवा प्रत्यक्ष कारवाई जाहीर झालेली नाही. त्यामुळे आता हे प्रकरण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरत आहे. 7 जानेवारी रोजी नेहरू शाळेजवळील स्टेडियम परिसरात कोणताही गुन्हा नसताना एका तरुणाला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करून पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. काही काळ ताब्यात ठेवल्यानंतर कोणतीही FIR नोटीस किंवा कायदेशीर प्रक्रिया न करता त्याला घरी पाठवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या संपूर्ण प्रकारामुळे पोलिसी अधिकारांचा गैरवापर झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. 8 जानेवारी रोजी या प्रकरणी वरिष्ठ पातळीवर लेखी तक्रार सादर करण्यात आली होती. त्यावेळी वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी चौकशी व कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र 7 दिवस उलटूनही निलंबन, FIR नोंदणी किंवा चौकशीचा स्पष्ट आराखडा जाहीर न झाल्याने प्रशासनाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणामुळे कायदा सर्वांसाठी समान आहे का, हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. सामान्य नागरिकांसाठी वेगळे निकष आणि वर्दीसाठी वेगळी प्रक्रिया आहे का, असा रोखठोक सवाल जनतेतून विचारला जात आहे. आता पुढील कारवाई नेमकी काय होते, यावरच पोलिसी व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास टिकणार की ढासळणार, हे ठरणार आहे. आपण पाहत आहात GD न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव.